रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला जर्मनीहून मागवलेले कृत्रिम हात बसवले जाणार आहेत। तत्पूर्वी या हातांची बोटांची हालचाल सुलभ व्हावी यासाठी तिला प्रॅक्टिस करावी लागते। कृत्रिम हात बसवण्याची केवळ आता औपचारिकता उरली आहे। झी24 तासनं केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर मोनिकावरील उपचारासाठी मदतीचा ओघ वाढला होता, त्यामुळे मोनिकानं झी24 तासचे खास आभार मानलेत। मोनिका तिच्या ट्रेनरशी आणि तिच्या आईशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता कृत्रिम हात बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यासाठी ती चेंबूर इथल्या ऑटोबक कंपनीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी येते। जे ठोकळे आहेत ती स्वतः जे कृत्रिम हात आहे त्या हाताने ती स्वतः या ठिकाणी उचलताना दिसून येते। आणि हा जो कृत्रिम हात आहे तो मायो इलेक्ट्रिक हँड म्हणून ओळखला जातो। खास जर्मनीवरून तिच्या साईजचा हात हा बनवून आणलेला आहे। यासाठी सुमारे जवळपास 25 लाख रुपये खर्च करण्यात आणि सर्व मदतीच्या आधारेच हे केवळ शक्य झालेलं आहे। मोनिका, तू काय सांगशील, जेव्हा अपघात झाला होता त्यावेळीची तुझी मानसिक परिस्थिती आणि आता तुला हा कृत्रिम हात बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे, काय नेमक्या मनात भावना आहेत? आत्ता म्हणजे जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की अशा हात बसून भेटतात, कारण की कधी असा ॲक्सिडेंट बघितला नाही आयुष्यात, फर्स्ट टाईम बघितला। नंतर आता मी आज म्हणजे तुम्हीच बघता किती खुश आहे, हॅपी होऊन सगळा गेम पूर्ण करते आहे। आणि आज खूप हात बसलेत सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे पुन्हा कुणाचा आभार मानशील किंवा जे मदतीसाठी तुझ्याकडे पुढे आलेले आहेत त्यांचे काय कुठल्या शब्दामध्ये आभार मानशील? मी आधी झी24 तास यांचा आभार मानते, कारण की ही न्यूज त्यांनीच पसरवली। पप्पांचा नंबर, अकाउंट नंबर, त्यांचे खूप खूप आभार मानते। त्यांच्यामुळे मला एवढे म्हणजे एकदम मदत मिळाली, परत एवढे हे कॉस्टचे हात बसतात। थँक्यू सो मच। आता तुला इथून पुढं काय करायचं आहे? तुला लिहायचं आहे, वाचायचं आहे, त्याचबरोबर इतर कामं करायचं आहे, टायपिंग देखील शिकायचं आहे। पुढं तू जे शिक्षण आहे ते पुढे सुरू ठेवणार आहेस का? हो, ते शिक्षण तर पूर्ण ठेवणारच आहे। परवा दिवशीच मी माझं स्वतःहून नाव लिहिलेलं आहे, ते सगळे पेपरमध्ये छापून आलेलं आहे। त्याच्यानंतर अजून टायपिंग नंतर स्टार्ट करणार आहे, कारण की हळूहळू टप्प्याने प्रॅक्टिस चालू आहे। टायपिंग नंतर घेणार आहे सर, आणि नंतर मी पुढे कॉलेज स्टार्ट करेन। सगळं काम आधी जे रुटीन होतं ते परत सुरू करेन। या संदर्भात जे ऑटोबक कंपनीचे ट्रेनर आहेत जेमिन चौहान यांच्याशी आपण बोलूया। सर, हे जो हात बसवण्यात आलेला आहे बायो इलेक्ट्रिक जो म्हटलं जातं, याचं काय नेमकं फंक्शन कशा पद्धतीनं चालतं? अगर आप देखेंगे तो यहाँ पे जो है वो इलेक्ट्रोड्स पोजीशन है। तो हम लोग क्या करते हैं, पहले मायो इलेक्ट्रिक फिट करने के पहले मायोबॉय करके एक सॉफ्टवेयर आता है और पोला करके सॉफ्टवेयर आता है। तो वो सॉफ्टवेयर में हम चेक करते हैं कि कौन सा मसल है जो ज़्यादा एक्शन पोटेंशियल क्रिएट कर सकता है। तो वही उसको यहाँ पे इलेक्ट्रोड को वही मसल बेली पे सेट किया जाता है, और वहीं से वो सिग्नल क्या करता है कि वो जहाँ से वो एक्शन पोटेंशियल रिलीज़ होता है, सरफेस इलेक्ट्रोड्स उसको पिकअप करते हैं और उसको हैंड थ्रू रन कराते हैं, और वो होता है पूरा बैटरी के थ्रू। तो उसके चलते हैंड के 4 मूवमेंट इसमें पॉसिबल हो सकते हैं, जैसे 3 जॉयस्टिक मैकेनिज्म में हैंड फ्लेक्शन, एक्सटेंशन, हैंड ओपनिंग, क्लोजिंग एंड रोटेशन, ये चीज़ें हो सकती है इसमें। और मोनिका के केस में अभी हम लोग ने पहले ओपनिंग क्लोजिंग को ज़्यादा मायने रखा है, क्योंकि पहले ये सबसे बेसिक चीज़ें हैं, जैसे ब्लॉक्स रखना, ब्लॉक निकालना, ये सब चीज़ों से उनका आगे का रिहेबिलिटेशन हम लोग डिसाइड कर सकते हैं। ऑफकोर्स उसके बाद हम लोग राइटिंग है, फिर होल्डिंग दी ग्लास ऑन ड्रिंकिंग वाटर और टाइपिंग जैसी एक्टिविटीज़, ये सब एडवांस लेवल की है, तो उसमें थोड़ा हमें टाइम लगेगा। पहले हम लोग बेसिक चीज़ों पे ज़्यादा कॉन्सेंट्रेट कर रहे हैं। आता
आता तिचं वय वाढल्यानंतर तिची बॉडीची जी हे असेल ते साईज देखील वाढलेली असेल तर त्या दृष्टीने काही प्रयत्न केले जातील. हाँ, उसमें हमने ये ध्यान रखा है कि जैसे मोनिका की एज अभी 16 है, तो उनके लिए एडोलेसेंट एज में जो प्रोसेस फिट किया जा सकता है उसको ना फिट करके हुए हमने एडल्ट साइज़ का जैसे 18 ईयर्स में जो फिट हो सकता है वो फिट किया है, जो ऑलरेडी एक साइज़ इनसे बड़ा है, ताकि क्या है कि आगे फ्यूचर में अगर 2 साल के बाद भी उनको प्रोसेसेस का वो वहाँ जो चाइल्ड सिस्टम जो आता है वो इससे काफ़ी लाइट वेट हो जाएगा, बट फ्यूचर में उनका जो यूज़ है वो उतना फंक्शन नहीं रह पाएगा. तो इसीलिए हमने ये थोड़ा एक साइज़ बड़ा रखा है ताकि फ्यूचर में भी क्या उनको आगे एक्सपेंड करने की और इसमें ये करने की ज़रूरत नहीं है, एक्सपेंडिचर करने की. आपल्याबरोबर मोनिकाची आई देखील आहे. मोनिकाला आता हात बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे. काय नेमक्या मनात भावना आहेत? तर चांगल्याच भावना आहे. तिने आता बोलून दाखवलं, सगळ्यांचे आभार मानले, केले आणि ती सगळे ते बॉक्स बीस उचलते, स्वतःचं नाव लिहिलं, सगळं चांगलं तिची प्रॅक्टिस चालू आहे. आता आम्हाला पण आनंद वाटतो की ती स्वतः पुढे आयुष्य काढू शकते त्या हाताच्या जोरावर. ज्यावेळी मोनिकाचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी झी 24 तास पूर्णतः मदतीचं आव्हान केलं होतं. संपूर्ण जगभरातून देशभरातून सर्वत्र मदतीचं ओघ या ठिकाणी मोनिकाच्या पप्पांकडे आला होता आणि त्या माध्यमातून जवळपास 33 लाख रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत आणि हा 25 लाखांचा हात या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि या मदतीच्या आधारेच मोनिका कुठंतरी आपलं जे उरलेलं आयुष्य आहे ते पूर्णतः सुखासमाधानानं जगू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.